तर का म्हणता मित्रमैत्रिणींनो, काही नाही, सकाळ सकाळी या काकू आणि आत्याला घेऊन जायचं होतं आपल्याला गौरी शिरवासाठी टेकडीच्या नदीवर. आता एवढा मोठा पोरगा पाय माझ्या समोर येऊन बसलाय. आता गौरी शिरवासाठी तर आपल्याला नदीवर जायचं होतं, पण या नाल्यावर एवढा पाणी होतं का बोतच, कारण एक दिवसा पहिलेच बहुत जबरदस्त पाणी आलं होतं सिंध्यामुळे. त्याच्यामुळे सगळेजण येतेच गौरी शिरवत होते, तर मग काकू वगैरे येते शिरवून टाकतो म्हणले. आता म्हणलं ठीक आहे, तिकडे जाण्यापेक्षा येतेच करून घ्या. आता घराकडे आल्यावर अन्म्या म्हणत होता का सरकारी दवाखान्यात जाऊन येऊन म्हणतो. म्हणलं ठीक आहे, मग त्याच्यासोबत सरकारी दवाखान्यामध्ये आलो. आल्याबरोबर वापस जायला लागला, कारण सरकारी दवाखाना होता आज बंद. आता माहित नाही कोणत्या याच्यानं बंद होता. आता काकाच्या घराकडे आलो तर चिल्लू पाल्लू इकडे कॅरम खेळत होते. इकडे गणपती बी बसणार होते, त्याच्यामुळे आपल्याला थोडा बहुत डेकोरेट बी करायचं होतं. तर मी म्हणलं आता थोडा बहुत करून घ्यावं म्हणलं येते. आता त्यांनी करतच होते, तर तोपर्यंत आम्हाला पाठवले बाहेर पेढे घ्यायसाठी. तर मग आम्ही पेढे वेडे घेतले होते ना, आता निघलो मग घरी जायसाठी. आम्ही घेऊन येत नाही ते यांनी गणपती घेऊन बी आले होते. बाबा म्हणजे आम्हाला सांगितले बी नाही की गणपती आणण्यासाठी आम्ही चाललो म्हणून. मग शुभमने फोन केला होता वेडाव का चल म्हणे गणपतीचा शूट करायसाठी आपण रामाडा जाऊ म्हणे. तर मग त्यासोबत पुन्हा रामाडा चालला आलो. मग त्यांना लवकर छोट्या छोट्या गणपतीचे शूट करून घेतला. मग निघलो आता सिंध्या यासाठी. आता सिंध्याला येता येते आपल्याला भेटली रस्त्यावर डोरेमॉन. आता इलेबी कुठेतरी गावले जायचं होता वाटते, तर इलेबी सिंध्याला सोडून दिलो. मग घराकडे आलो, हातपाय धुतलो बडे आणि मग आलो चौकामध्ये. आता कारण आपल्याला जायचं होतं गणपती आणण्यासाठी. कुठं जायचं होतं, पुन्हा मला जायचं होतं रामाड्याला. मग अशी एक वेळा येऊन गेलो होतो आणि आता एकदा आलो. आणि पहिलेच मला सांगितले असते का रामाड्यावरूनच आपल्याला मूर्ती आणायची आहे, तर मी काही सिंध्याला वापस आलो असते तर थांबलो असतो ना. आता मूर्ती डग्ग्यामध्ये ठेवलून चला तुम्हाला सिंध्यामध्ये भेटतो. आता सिंध्या पोहोचल्याबरोबर पाणी लागला आणि इकडे पूजापाती वगैरे थोडी बहुत चालूच होती. तर चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.